मी चेअरमॅन नाहीये. ते बघा आपले चेअरमॅन साहेब आलेच. हा शाना चेअरमन आहे होय. काही नाही. आणि तुम्ही सगळे व्यवस्थित काम केलं नाही ना, नारळ तयार आहे तुमच्यासाठी. चला निघा. दादा पण वरती जाऊ. चल साहेब 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 दया करा. साहेब साहेब दया करा ना साहेब. अहो पाय सोडा माझे. आला उठा उठा. आपण बोलू ना. नाही अगोदर अगोदर जप्ती थांबवा साहेब. मी सर्व कर्ज फेडतो साहेब. दया करा ना. काका अहो काका उठा. काका अहो तुमची केस काय ते देखील मला माहिती नाही. पाटील ओ उठा उठा ना. काका सरांचे पाय सोडा तुम्ही. काका ऐका ऐका. काका ऐका माझं ऐका. साहेब असं करू नका ना साहेब. काळजी करू नका साहेब. दया करा ना साहेब. साहेब असं झिडकारू नका. नाही तर माझ्या पुढे एकच पर्याय. मी सहकुटुंब या बँकेच्या दारात आत्महत्या करेल साहेब. ते डिस्टर्ब आहे. तू शांतपणे घे. हा अर्जुन हे बघा काका तुमचं वय बघून मी आता शांत आहे. आत्महत्या करण्याची भाषा ही मी धमकी समजतो. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. अर्जुन ऐक. दादा रे या सगळ्यासाठी मला वेळ नाही. मला ते ऑडिटचं बघायचं. काय पाटील. हो साहेब. अर्जुन त्यांचा प्रॉब्लेम काय आधी समजून तर घे. काका मला सांगा काय झालंय. जप्ती थांबवा साहेब. जप्ती थांबवा. हो हो हो. पाटील काय केस आहे यांची सांगा. काही नाही साहेब. आपल्या बँकेचे कर्जदार आहेत. ते कर्ज घेतलं पण हप्तेच भरले नाही. त्यामुळे बँकेच्या नियमानुसार घरावर जप्ती लावली त्यांच्या. मग विषयच संपला. साहेब मी तुम्हाला पत्र लिहिलं होतं आणि फोनही केला होता साहेब. असं पत्र लिहून आणि फोन करून काही होत नसतं. कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडावेच लागतात. तुम्हाला अशी सूट दिली ना तर बँकेचं दिवाळं निघेल. कर्ज घेताना ते फेडायचं असतं. कळत नाही का तुम्हाला. साहेब माझ्या सगळ्या अडचणी मी तुमच्या पत्रात लिहिल्या होत्या साहेब. ठीक आहे कळलं. हे अनएंडिंग पाटील यांचं अकाउंट आजच्याच बंद करा. हो साहेब. काय ते पुढच्या प्रोसेसला लावा सगळं. अर्जुन साहेब असं करू नका ना साहेब. मला वेळ द्यायला साहेब. त्याला वेळेची कदर नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर नाही. लक्षात ठेवा. अर्जुन दादा लेट मी हँडल दिस इन माय वे. त्याची सूट देत राहिलो ना ते गैरफायदा घेतील आपला. पाटील त्यांचा अकाउंट ना आजच्याच क्लोज. साहेब हो बसा म्हणून सांगितलं ना. चला. हो पाटील त्यांची फाईल घेऊन वरती आहे. हो सर. प्रोसेसला लावायचंय.
पाटील, आज काय जत्राच भरवली आहे? आमचं काय आता? साहेब, आपलं लोन घेतलंय त्यांनी, कर्जाचे हप्ते थकले, रिक्षा उडून आणली त्यांची. मी आज येणार आहे माहित नव्हतं का तुम्हाला? हो साहेब, मी सांगितलं होतं त्यांना, ते ऐकत नाही ना. माधू, शटर बंद ठेवायचा. पाटील, मला तुमचं काम जास्त झालं असेल, माधूला तुमच्या जागी बसवतो. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, आज बँकेला सुट्टी आहे म्हणून, पण नाही ऐकलं तुम्ही. आता तुम्ही पैसे घेऊन आले ना, तरी तुमची रिक्षा परत करत नाही. जा, काय करायचं ते करा. कसा म्हणतोय ना, मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे, पैसे घेताना आजारी पडणार आहे का? माझ्या गरीब आहे ना, तर गरीब आजार करायचं, कळलं का? मी सहकुटुंब या बँकेच्या दारात आत्महत्या करेल साहेब. आत्महत्या करण्याची भाषा ही मी धमकी समजतो, आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांचं अकाउंट ना आजच्याच क्लोज. हे काय? काय नाही सावे, मायामुळे तुला लय त्रास झालाय बघ. अरे पण आता काळजी नको करू, मी बघन माझं काहीतरी. ए माझं मी बघनच्या. अगं लयत लय काय होणार आहे सावे, 2 दिवस उपाशी राहीन मी बस. पण आता मायामुळे कोणाला बी त्रास नको, होईल काहीतरी, तू टेन्शन घेऊ नको. मी टेन्शन घेतलंय रे, मी टेन्शन घेतलंय, पण ते द्यायला नाही. त्याचा माज उतरवला ना तर बघच तू. ते पुराना हिसाब आहे. म्हणजे बरं ते काही नाही, पारस थक बाकी किती आहे? ते अरे सांग की. 2,65,000. ठीक आहे, सांगते मी. हॅलो हॅलो सावी. हा बोला ना. सावी, तुला आज जर वेळ असेल ना, तू एकदा हॉस्पिटलला येऊन जा, थोडं बोलायचं होतं. काय झालं? काही सिरियस नाही आहे ना? नाही, तू ये, समोर बसून बोलूया आपण. बरं बरं ठीक आहे, मी आलेच. लवकर ये. काय झालं सावे? काय नाही, तू जा घरी, मी आले डॉक्टरकडे जाऊ. अगं पण झालं काय? अरे काही विशेष नाही, मी आलेच. सगळी कॉफी बशीतच पडणार आहे की आमच्यापर्यंतही पोहोचणार आहे? अर्जुन, रिलॅक्स. बाबा काय चाललंय काय तुझं? तू भारतात आहेस, अमेरिकेत नाहीस. इथे थोडे नियम शिथिल केलेस तर चालेल. नाही असं प्रेशर टाकशील लोकांवर तर असेच बिथरणार आहेत लोक. तुझ्या लक्षात येत आहे का? लोक घाबरतात तुला. घाबरायलाच पाहिजे. त्यांना जर अशी ढिलाई दिली ना तर विकून खातील आपल्याला. पाटील, हो सर. ही सगळी NP अकाउंटची लिस्ट आहे.
हो साहेब. हे बघा, हा आपला पैसा नाही, हा लोकांचा पैसा, याचं भान ठेवा सगळ्यांनी. कळलं? अर्जुन, तू कवठे भैरवगडचा शांघाय करून टाकणार बहुतेक. ते होम लोन वाले सोनटक्केच ना? हो साहेब. त्यांना हात पाठवा. बर. आणि हो, हा तुम्ही बाहेरच थांबा. हा तुम्ही बाहेर थांबा. हो साहेब. किती थकबाकी आहे तुमची? शेवटचे 6 लाख रुपये. 6 लाख. फडके, जसं हे 6 लाख बरोबर आहेत का बघा. सर एक्झॅक्टली 6 लाख रुपीज आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्यांची. नाव काय तुमचं? राजाराम भिकाजी सोनटक्के. राजाराम भिकाजी सोनटक्के. तुमचं अकाउंट क्लोज. हे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता भरायचे. आत्ताच्या आत्ता कसं शक्य आहे साहेब? हे 6 लाख रुपये तुम्ही बाहेर जाऊन भरू शकत नाही? म्हणजे साहेब तुम्ही नियम आणि वेळ पाळली पाहिजे. हे बघा, आत्ताच मी या सगळ्यांना सांगत होतो की हा लोकांचा पैसा आहे. तुम्ही जर हप्ते थकवलेत तर नुकसान कोणाला होणार आहे? लोकांना. घ्या. सोनटक्के घ्या हो, आमचा अर्जुन असाच आहे. आता बँकेचं कर्ज संपलं. आता तुम्ही माझं देणं लागतं. अर्जुन कवठेकरचं. आणि माझं कर्ज कसं वसूल करायचं हे मी चांगलं जाणतो. कारण मी व्यवहारात गुंतवत नाही, नात्यात गुंतवतो. म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न कधी आहे? अहो, तुमच्या मुलीचं लग्न कधी आहे विचारतोय तो. 15 तारखेला. हा, फडके, यस सर. 15 तारखेची नोंद करून ठेवा. मी नोट डाऊन करून घेतो, ऍड्रेस घेतो. साहेब मी रक्ताचं पाणी करेल, तुमची पै पै चुकवीन. आणि माझं व्याज? माझं व्याज भयानक असतं. तेही तुम्हाला आत्ताच्या आत्ता फेडावं लागेल. म्हणजे अहो, आशीर्वाद तर देऊ शकता ना, पोट भरून. तुमचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी व्याज आहे. सुखी राहा, सुखी. काय डॉक्टर? हे बघ सर, काळजी करण्यासारखं आहे पण घाबरून जाण्यासारखं असं काहीच नाही. अगर रेग्युलर ट्रीटमेंट दिली तर सगळं काही कव्हर होईल. हा, पण ट्रीटमेंट लगेच सुरू करावी लागेल. त्या दिवशी लो ब्लड प्रेशरमुळे त्यांना चक्कर आली. मला थोडी शंका होतीच, म्हणून तर आपण सगळ्या टेस्ट स्कॅन रन केले. हे बघ सर, न्यूज थोडीशी अलार्मिंग आहे. डॉक्टर, काय झालंय माझ्या मदर माऊलीला? डॉक्टर,
ब्रेन ट्यूमर. मदर माझी माऊली जशी उन्हाची सावली, पांघरून मायेची चादर, साथ देती सर्व दूर. सारथी मी तुझी आणि तू माझा अर्जुन. अगं मला कशाला काय होतंय, माझी लेक आहे माया बरोबर. पाटील, त्या इन्स्ट्रक्शन दिल्यात त्या फॉलो झाल्या पाहिजेत हं? मला परत परत द्यायला लावू नका, फार महागात पडेल तुम्हाला. सगळे एकत्र का काय मला सेंड ऑफ द्यायला आलात? चला काम करा. ती मुलगी आणि मुलगा कोण होते? तो मुलगा इथलाच होता, रिक्षा चालवतो साहेब. आपल्या बँकेचे हप्ते थकवले त्याने, हो जप्तच केली त्याची रिक्षा. काळजी करू नका साहेब, वसूल करतो मी, लिलावच करतो त्याच्या रिक्षाचा. बँकेचे पैसे रिकव्हर करायचे, गाड्या विकण्याचा धंदा नाही आपला. ती मुलगी कोण होती त्याच्यासोबत? हो ती कोण होती माहित नाही साहेब. हो पण त्या मुलाबरोबरच आली होती. सावी, सावी, अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही? नाही, असं नाही होऊ शकत. अहो किती काय करायचं राहिले डॉक्टर. सप्तशृंगीला जायचं, ओटी भरायला, मदर माऊलीला समुद्र पण दाखवायचंय, गणपती विमानात न्यायचंय. अजून काय काय करायचं राहिलं डॉक्टर. कसं पूर्ण करणार आहे मी आता? अजून काय काय करायचं राहिलं डॉक्टर. कसं पूर्ण करणार आहे मी आता? डॉक्टर तिला तुम्ही बरं करा, काय पण करा, पण तिला बरं करा तुम्ही. सावी, सुदैवानं आपल्याला हे खूप अर्लियर स्टेजला कळालंय. हे बघ, आपण ट्रीटमेंट लगेच सुरू करू. ट्रीटमेंट खूप मोठी आहे आणि थोडी खर्चिक आहे. नाही, पैशाचं टेन्शनच नका घेऊ तुम्ही, मी करते ना व्यवस्था. डॉक्टर माझ्या मदर माऊलीला काही होतं कामा नये. आणि आता तरी तिला यातलं काहीच सांगू नका. नाही सांगणार, काळजी करू नकोस. आणखी नाही, कदाचित काही खास सेशन्सला आपल्याला त्यांना मुंबई पुण्याला न्यावं लागेल. अगदीच काही कॉम्प्लिकेशन झाले तर. नाही, तिला काही नसतं होत. बघा तुम्ही, बघा ना, मी तुम्हाला तिचं विमानातलं सेल्फीच पाठवेन. लई जगणार आहे, काय नाही होणार ते. दादा, अरे तू मीटिंगला आला असतास तरी काही हरकत नव्हती. असू दे रे, तिथं माझं काय काम आहे? मी आपला रिकाम टेकडा माणूस. अर्जुन, तू जे काय निर्णय घेतोस ते योग्यच घेतोस. अनुभव आलाय ना मला एवढ्या दिवसात. हात जरा त्रास द्यायला लागला रे आज. दगदग झाली ना. यू प्रोसीड. तू मीटिंगला जाऊ नये. हो, लवकर ये, आई वाट बघते. ठाऊक आहे ना तुला? ये, येतो. डिनर एकत्र करू. फडके, येस सर. दादाला गाडीपर्यंत सोडा. ओके. ये रे लवकर, वाट बघतोय. ये रे लवकर, वाट बघतोय. फडके. हा साहेब. तुम्ही लय मोठे आसामी आहे बरं का? काय खुद्द अर्जुन कवठेकरलाच ड्रायव्हर म्हणून ठेवलंय की तुम्ही? हो, असं नाहीये साहेब. मी बऱ्याचदा त्यांच्याकडनं ड्रायव्हिंग मागतो, पण ते देतच नाही. त्यांना आवडते ड्रायव्हिंग करायला. तसं नाहीये, मी सोडून त्याचा विश्वास नाही हो कुणावर.
हे मात्र करेक्ट ओळखले तुम्ही. थँक्यू. वेलकम. भेटू. हो हो. काय पाठवलंय दीपेशने? हिला सोडणार नाही मी. सगळा दोष माझा आहे. हे माझ्या कर्माचं फळ तर नसेल ना? तेव्हा मी माझ्या चुका पोटात घाल असं नाही म्हणते. हे विघ्नहर्ता माझं आयुष्य कमी कर, पण माझ्या मदर माऊलीला यातनं बाहेर पाड.